आपण रोज कितीतरी गोष्टी वापरतो, बरोबर? पण कधी असा विचार केलाय का की आपल्या हातात येणारी प्रत्येक छोटी मोठी वस्तू, तिच्या मागे किती मोठा प्रवास असतो? अहो, अगदी एका दुधाच्या थेंबाचा विचार केला ना, तरी त्यात असंख्य लोकांचं काम, त्यांचं कौशल्य यांची एक मोठी साखळी जोडलेली असते. चला तर मग आज आपण हाच इंटरेस्टिंग प्रवास उलगडून बघूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी व्यवसाय म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया. मग निसर्गापासून सुरुवात करून मालाचं रूपांतर, सेवा आणि विक्री हे टप्पे बघू. या सगळ्या व्यवसायांची एक साखळी कशी बनते ते पाहू आणि शेवटी याचा देशाच्या प्रगतीशी काय संबंध आहे हे पण जाणून घेऊया. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून, की व्यवसाय म्हणजे नक्की काय? हे बघा, खूप सोपं आहे. माणूस म्हणून आपल्या काही गरजा असतात, बरोबर? त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण जे काही आर्थिक काम करतो ना, त्यालाच व्यवसाय म्हणतात. मग ते शेतात काम करणं असो किंवा कॉम्प्युटरवर सॉफ्टवेअर बनवणं, काही. या सगळ्या कामांमागे एकच उद्देश असतो: आपल्या गरजा पूर्ण करणे. ओके, तर आता आपल्या दुधाच्या थेंबाच्या प्रवासाला खरी सुरुवात करूया. कुठल्याही गोष्टीची सुरुवात कुठून होते? निसर्गापासून. आणि इथेच आपल्या कथेचा पहिला टप्पा सुरू होतो. तो म्हणजे प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? तर जे व्यवसाय थेट निसर्गावर अवलंबून असतात, म्हणजे निसर्गातून कच्चा माल मिळवण्याचं काम. आता आपल्या उदाहरणात बघा, एक पशुपालक किंवा शेतकरी आहे, तो गाई म्हशी सांभाळून दूध काढतो. हे दूध काय झालं? हा झाला आपला कच्चा माल. इथूनच पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. आणि फक्त पशुपालनच नाही जसं की शेती करणं किंवा समुद्रातून मासे पकडणं, ही सगळी प्राथमिक व्यवसायांचीच उदाहरणं आहेत. या सगळ्या कामांचा पाया काय आहे? तर निसर्ग. ठीक आहे, तर आपल्याकडे आता कच्चा माल आला आहे, पण त्याचं पुढे काय? इथेच येतो आपल्या प्रवासातला दुसरा खूप महत्वाचा टप्पा. तो म्हणजे द्वितीयक व्यवसाय. इथे या कच्च्या मालावर जादू केली जाते, त्याचं रूपच बदलून जातं. द्वितीयक व्यवसायामध्ये काय होतं, तर प्राथमिक व्यवसायातून जो कच्चा माल मिळाला ना, त्यावर कारखान्यांमध्ये प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून एक पक्की तयार वस्तू बनवली जाते. म्हणजे आपलं दूध आता एका डेअरी किंवा फॅक्टरीमध्ये पोहोचले आणि तिथे त्यावर प्रक्रिया होऊन काहीतरी नवीन, जास्त किमतीची वस्तू बनणार आहे. म्हणजे बघा, त्याच दुधापासून आता तूप बनतं, लोणी, चीज, दही बनतं. या प्रक्रियेमुळे काय झालं, त्या दुधाची किंमतही वाढली आणि उपयोगिताही वाढली. यालाच आपण व्हॅल्यू ॲडिशन असं म्हणतो. अगदी तसंच जसं ऊसापासून साखर बनवली जाते. चला, आता आपल्याकडे तयार वस्तू आहे, पण ती कारखान्यात पडून राहून चालेल का? नाही ना. ती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि इथेच गरज लागते सेवांची. आता गोष्ट येते तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांची. तृतीयक व्यवसाय म्हणजे सोप्या भाषेत सेवा क्षेत्र, म्हणजे जे इतर व्यवसायांना मदत करतात. आता फॅक्टरीत बनलेलं तूप किंवा दही हे टँकरमधून किंवा ट्रकमधून शहरातल्या दुकानांपर्यंत पोहोचवावं लागतं, बरोबर? मग दुकानदार ते आपल्याला विकतात. तर ही जी वाहतूक आहे, विक्री आहे, ह्या सगळ्या सेवा येतात तृतीयक व्यवसायामध्ये. आणि मग येतो चतुर्थक व्यवसाय. हा जरा खास आहे. यात विशेष ज्ञान आणि कौशल्य लागतं. जसं की दुधापासून बनवलेल्या पदार्थांची क्वालिटी चेक करणारे तज्ज्ञ असतात, किंवा हे पदार्थ जास्त दिवस चांगले कसे राहतील यावर रिसर्च करणारे सायंटिस्ट असतात. त्यांचं काम चतुर्थक व्यवसायात येतं. हे काम खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच आपल्याला चांगली वस्तू मिळते. तर आत्तापर्यंत आपण या प्रवासाचे वेगवेगळे भाग पाहिलेत. आता थोडं मागून मोठ्या दृष्टिकोनातून बघूया की हे सगळे टप्पे एकमेकांशी कसे जोडलेले आहेत आणि त्यांची एक मजबूत साखळी कशी तयार होते. हे बघा, इथे किती छान दिसतंय. आपण आत्तापर्यंत जो प्रवास पाहिला तो सगळा इथे एका फ्लोमध्ये दाखवला आहे. पशुपालनापासून म्हणजे प्राथमिक व्यवसायापासून ते प्रक्रिया, गुणवत्ता तपासणी, वाहतूक आणि विक्रीपर्यंत सगळं कसं एकमेकांवर अवलंबून आहे हे एकदम स्पष्ट होतंय. प्रत्येक वस्तूच्या प्रवासाची सुरुवात होते इथून, प्राथमिक व्यवसायापासून. हाच या साखळीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे. मग या प्राथमिक व्यवसायातून मिळालेला कच्चा माल जातो द्वितीयक व्यवसायाकडे, जिथे त्यावर प्रक्रिया होते. साहजिक आहे, शेतकरी दूध काढणारच नाही तर फॅक्टरीत प्रक्रिया कशावर होणार? आता यात तिसरा दुवा जोडला जातो, तो म्हणजे तृतीयक व्यवसाय. तयार माल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक आणि विक्रीसारख्या सेवांची गरज असतेच. आणि शेवटी ही साखळी पूर्ण होते चतुर्थक व्यवसायामुळे.
जे या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतात, तिची गुणवत्ता वाढवतात. म्हणजे बघा, हे चारही व्यवसाय एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत. ही जी व्यवसायांची साखळी आपण बघितली ती फक्त एका वस्तूची गोष्ट नाहीये. यावरून आपल्याला एखाद्या देशाची आर्थिक प्रगती कशी आहे याचाही अंदाज येतो. इंटरेस्टिंग आहे ना? चला बघूया कसं ते. ह्या तक्त्याकडे जरा लक्ष द्या. इथे 2 प्रकारच्या देशांची तुलना केली आहे. ज्या देशांमध्ये बहुसंख्य लोक प्राथमिक व्यवसायांमध्ये म्हणजे शेतीसारख्या कामात आहेत, त्या देशांना आपण साधारणपणे विकासशील म्हणतो. आणि याउलट ज्या देशांमध्ये जास्त लोक तृतीयक म्हणजे सेवा क्षेत्रात किंवा चतुर्थक म्हणजे ज्ञान आधारित कामात आहेत, ते देश विकसित मानले जातात. म्हणजे व्यवसायांचा प्रकार देशाची प्रगती दाखवतो. तर मग पुढच्या वेळी आपल्या हातात कोणतीही वस्तू येईल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा की ही वस्तू आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणत्या व्यवसायांमधून गेली असेल, तिच्या मागे किती लोकांचं कौशल्य आणि मेहनत असेल. आज आपण फक्त एका दुधाच्या थेंबाचा प्रवास पाहिला, पण विचार करा, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक वस्तूची अशीच एक गोष्ट आहे आणि ती आपल्याला खूप काही सांगून जाते. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, आहे की नाही?